मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यामध्ये काल रात्री म्हणजे 23 तारखेला शनिवारी 6:30च्या दरम्यान ह्याच टायमिंगमध्ये अक्षरशः चक्रीवादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे कुरुलचे बाळासाहेब तुकाराम जाधव आणि येनकी आरबळी मिरी वटवटे कामती हराडवाडी काही इतर गावोगावच्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांची वाट लागलेली आहे. 6-7 महिन्यापूर्वीच अतिवृष्टी झाल्यामुळे मे महिन्यात गेल्या वर्षीचा पाऊस चालू होता. 7 महिने कंटिन्यू पाऊस असल्यामुळं शेतकरी त्या टायमाला उद्ध्वस्त झाला. त्याचे पंचनामे करून आपण जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करून त्यावेळेस नुकसान भरपाई खात्यावर जमा करायला शासनाला भाग पाडली होती. परत शेतकरी अजून कुठतर मानवर काढतोय. परत निसर्गानं त्याच्यावर घाला घातलेला आहे. राज्यकर्ते उदासीन आहेत, शेतीमालाला भाव नाही. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांचे बरेच ऊसाची बिलं कारखानदारांनी अजून दिलेली नाही. अगदी बरोबर आहे. 2-2, 3-3, 4-4 महिने झालं. अशा आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय कर्तव्यदक्ष देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सुमित्राताई उपमुख्यमंत्री यांनी तातडीने यात लक्ष घालून व सोलापूर जिल्ह्याचे आपले कर्तव्यदक्ष जयकुमार गोरे साहेबांनी तातडीने लक्ष घालून याचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई, फळबागेची हेक्टरी नुकसान भरपाई 1 लाख रुपये आणि पिकांची हेक्टरी नुकसान भरपाई 50,000 रुपये द्यावी. तरडगाव शिंगोलीला पोल पडलेत, माहितरांच्या तारा तुटलेल्या आहेत. त्या माहितरांच्या बाबतीत आणि ह्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाच्या बाबतीत मी माननीय कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कारतिनकर साहेबांशी मी दुपारीच फोनवरती चर्चा केली. त्यांनी तातडीने आदेश केलेले आहेत आणि ह्या प्रत्यक्ष मी पाहणी करायला आलो. या भागामध्ये अतिशय डोळ्यात पाणी येण्यासारखी घटना आहे. ज्या जांभळाचं उत्पन्न 50 ते 1 लाखापर्यंत होत होतं, 4 झाडं जांभळीची पडलेल्याची सगळं जांभळ खाली पडून नुकसान झालेलं आहे. त्यामुळं बाळासाहेब तुकाराम जाधव यांचंही तातडीनं पंचनामा कुरुल येथील कर्तव्यदक्ष तलाठी भाऊसाहेब व कृषी सहायकांनी करावं आणि तातडीनं उद्यापासून कुरुलचा राहिलेला भाग आणि इतर गावोगावच्या महसूल अधिकाऱ्यांना मी विनंती करतोय. मोहोळ तालुक्याचे तहसीलदार माननीय सचिन मुळीक साहेब अतिशय कर्तव्यदक्षतेनं काम करतात. प्रत्येक वेळेस अतिवृष्टी झालेली, इतर काही नुकसान झालेल्या गोष्टी त्यांनी जबाबदारीने हँडल केलेल्या आहेत. 6 महिन्यापूर्वी पण त्यांनी नुकसान भरपाई मिळवून दिलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय द्यावा व त्यांचं कुटुंब परत सावरावं हे आपल्या संबंधित अधिकाऱ्याला विनंती करतो आणि मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतोय जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं.